नमस्कार मंडळी. बऱ्याच वेळा थोडंसं काम केलं तरी थकवा जाणवायला लागतो. ह्याचं का होत असेल माहीत आहे का? नाही ना? बघा, थकवा दूर करण्यासाठी होममेड पावडर बनवणार आहोत. ह्या पावडरच्या एका चमच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, फायबर, पोटॅशियम हे सर्व घटक तुम्हाला ह्या प्रोटीन पावडरमध्ये मिळणार आहेत. अगदी घरच्या साहित्यात बनवूया शुद्ध प्रोटीन पावडर. चला, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी 1 वाटी इथे बदाम घेतलेले आहेत. बदामाला बघा प्रोटीनचा राजा म्हणून संबोधले जाते. त्याच्यामध्ये 4 थेंब आपण तूप टाकलेलं आहे. हे बदाम आपण खमंग कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेले आहेत. ते काढून घेतल्यानंतर 1 वाटी मखाना घेतलेला आहे. मखानासुद्धा बघा कुरकुरीत खमंग असा भाजून घ्यायचा आहे. मखाण्यामुळे बघा हाडे, दात मजबूत होतात आणि मखाण्यामध्ये बघा कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं आणि मखाण्यामध्ये बघा फॅटचं प्रमाण खूपच कमी असल्यामुळे पचनशक्ती आपली सुधारते आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर सुद्धा आहे बरं का. हे बघा मखाणे तर कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून घेतलेले आहेत. मखाणे आपण काढून घेतोय. 1 वाटी काजू घेतलेले आहेत. काजूला सुद्धा बघा ऊर्जेचा खजिना म्हणून काजूला समजले जाते बरं का. काजू आपण टाकून बघा काजूला सुद्धा खमंग होईपर्यंत इथे परतून घ्यायचं आहे. झिंक, मॅग्नेशियम आणि कॉपर ह्या खजिन्यांचं प्रमाण काजूमध्ये भरपूर असतं बरं का. काजू बघा अशा पद्धतीने आपण इथे थोडेसे हलके होईपर्यंत खमंग असे भाजून घेतलेले आहेत. मगज बी आपण 1 वाटी घेतलेला आहे. मगज बीला सुद्धा बघा खजिनाचा भंडार म्हणून समजले जाते. मगज बी बघा असे तडकेपर्यंत आपण मगजबी भाजून घ्यायचे आहेत बरं का. मगजबीमध्ये मॅग्नेशियम, झिंक भरपूर प्रमाणात असतं. मगजबी अशा पद्धतीने इथे भाजून घेतलेले आहेत. बघा अर्धी वाटी पिस्ता घेतलेला आहे. पिस्तासुद्धा आपण इथे परतून घेतोय बरं का. हे सर्व साहित्य आपण अजिबात तूप वगैरे न टाकता असंच मध्यम आपण स्लो गॅसवरती इथे सर्व साहित्य परतून घेत आहे. पिस्ता बघा शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम पिस्ता करते आणि डोळ्याच्या आरोग्यसुद्धा पिस्त्यामुळे सुधारतं बरं का. इथे पिस्ता भाजून घेतलेला आहे. 1 वाटी इथे काळी खारीकची पावडर घेतलेली आहे. बघा पावडर करताना खारीक पहिली उन्हामध्ये सुकवली, नंतर त्याच्यातल्या बिया काढून आपण मिक्सरला पावडर करून खारीक पावडरमुळे बघा छान अशी चव येते. त्यामुळे साखर किंवा गूळ घालण्याची अजिबात गरज नाही. खारीक पावडर इथे कुरकुरीत खमंग होईपर्यंत आपण परतून घेणार आहे. खारीक पावडरमुळे बघा आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी उत्तम अशी खारीक पावडर आहे. त्याच्यामुळे प्रोटीन पावडर बनवताना खारीकचा वापर तुम्ही नक्कीच करा बरं का. बघा इथे छानरित्या खारीक भाजून झालेली आहे. त्याच्यामध्ये बघा इथे काढून दिल्यानंतर नाश्त्याचे 4 चमचा आपण इथे बडीशोप घेतलेले आहेत. बडीशोप आपण इथे खमंग असे कुरकुरीत होईपर्यंत बडीशोप इथे परतून घेतलेले आहेत. बडीशोप बघा प्रोटीन पावडरमध्ये टाकायचे, त्याच्यामुळे छान अशा प्रोटीन पावडरचा सुवास आणि सुगंधसुद्धा येतो. ते काढून दिल्यानंतर अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्यांना बघा गरिबांचा बदाम म्हणून शेंगदाण्यांना सुद्धा संबोधले जाते बरं का. इथे आपण शेंगदाणे भाजताना सर्व साहित्य आपण बघा एकदम स्लो गॅसवरती इथे खमंग असं भाजून घेतलेलं आहे. शेंगदाणे काढल्यानंतर इथे फुटाणे घेतलेले आहेत. अख्खे फुटाणे, फुटाण्याच्या वरची साल काढून घेतलेले आहे. फुटाणे कढईमध्ये टाकून छान असं एखादा मिनिट फुटाणे हे परतून घेणार आहे. हे फुटाणे बघा ऑलरेडी भाजलेले असतात, त्याच्यामुळे जास्त भाजू नका, नाहीतर फुटाण्याचा करपट असा वास येऊ शकतो. एखादा मिनिट भाजून घेतलेला आहे. सर्व साहित्य बघा हे सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे, ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. शेंगदाणे, मगजबी, फुटाणे, काजू, पिस्ता, बदाम आणि मखाणे आणि खारीक पावडरसुद्धा हे सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपण एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व साहित्य आपण मिक्स करून देऊया. बघा अजिबात साखर वगैरे गूळ न वापरता आपण ही प्रोटीन पावडर तयार करतोय. त्याच्यामध्ये बघा इथे भाजून घेतलेले बडीशोप टाकणार आहे. हे सर्व मिक्स करून देणार आहे. त्याच्यामध्ये बघा अर्धी वाटी ते खडीसाखर वापरलेली आहे. म्हणजे गोडीसाठी, प्रोटीन पावडरच्या गोडीसाठी बघा आपण इथे अर्धी वाटी इथे खडीसाखर टाकलेली आहे. बघा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, कारण कसं आपण खजुराची पावडर वापरलेली आहे. खजुराच्या पावडरमध्ये बघा गोडवा ऑलरेडी असतो. त्याच्यासाठी चवीसाठी सुद्धा मी थोडीशी अर्धी वाटी ते खडीसाखर टाकलेली आहे. ही प्रोटीन पावडर बघा सर्व साहित्य मी खाली त्रिकोणामध्ये देते, तुम्ही नक्कीच जाऊन पहा.
थंड झाल्यावरती आपण मिक्सरला बघा मिक्सरला बारीक करताना प्लस मोडवरती ही सर्व आपण पावडर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे आणि ही पावडर बघा अशाच पद्धतीने इथे आपण बारीक करून घेतलेली आहे। जर तुम्ही प्लस मोडवर न करता मिक्सरला डायरेक्ट बारीक केली तर काय होईल, ती पावडर आहे ना डायरेक्ट बदाम काजू सर्व असल्यामुळे खारीक पावडर असल्यामुळे बघा त्या पावडर एकदम चिकट होऊ शकते। त्याच्यामुळे पावडर बारीक करताना मिक्सरला प्लस मोडवरती बारीक करून घ्या। बघा अशा पद्धतीने मी प्रोटीन पावडर सर्व इथे बारीक करून घेत आहे। अशा पद्धतीने आपण इथे मिक्सरला सर्व प्रोटीन पावडर बारीक करून घेतलेली आहे। ही प्रोटीन पावडर बघा तुम्ही एक नाही एकदा बनवायची, महिना 2 महिना आपण जेव्हा संपेल तेव्हा पुन्हा बनवायची। बघा महागातली महाग आपण प्रोटीन पावडर विकत आणतो, त्याच्यापेक्षा स्वस्तातल्या स्वस्त घरच्या घरी अगदी कमी साहित्यात शुद्ध प्रोटीन पावडर ही घरी बनवून तयार होते बरं का। एकदम अशी मऊसूद इथे प्रोटीन पावडर मी तयार करून घेतलेली आहे। ही तयार झालेली प्रोटीन पावडर आपण एका हवाबंद डब्यात ठेवूया। ही प्रोटीन पावडर काय करायचं आहे, सकाळी आपण 1 ग्लास दुधामध्ये ही प्रोटीन पावडरचा 1 चमचा दुधाच्या ग्लासमध्ये टाकायचा आणि ही प्रोटीन पावडर आपण प्यायची आहे बरं का। बघा तुमचा ही प्रोटीन पावडर पिल्यानंतर थकवा कायमचा पळून जाईल, त्याची खात्री मी तुम्हाला नक्कीच देते। बघा केसापासून ते तुमच्या पायाच्या नखापर्यंत तुमच्या सर्व शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी प्रोटीन पावडर आहे। त्याच्यामुळे तुम्ही रोज 1 चमचा नक्कीच सेवन करा। खूपच फायदेशीर अशी प्रोटीन पावडर तयार झालेली आहे। घरच्या साहित्यात बनवा, बाजारापेक्षा मस्त स्वस्त आणि शुद्ध प्रोटीन पावडर। बघा आपण विकतची महागाची प्रोटीन पावडर आणतो तर ती कशी पावडर असते ते माहीत नाही, त्याच्यामुळे शुद्ध घरच्या घरी मस्त अशी भारी शुद्ध प्रोटीन पावडर नक्कीच बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला मात्र विसरू नका। अजून कोणती रेसिपी पाहायची असेल तर नक्कीच सांगा। धन्यवाद, बाय बाय, टेक केअर।